त्यांच्या मनात कशाची तरी प्रचंड भीती बसली आहे आणि त्या भीतीमुळेच त्यांना पॅनिक अटॅक आलाय। मी त्यांना गोळ्या देतो। बाकी तुम्ही काही काळजी करू नका, बरं वाटेल त्यांना। होय, धन्यवाद। हाय अगं, काय कसलं टेन्शन घ्यायलीस तू? ही गोष्ट तर माझ्या ध्यानातच आली नाही। अनुराधा आत्याच आहेत ज्या शुभू आणि श्रावणीला दूर करण्यामध्ये माझी मदत करू शकतात। कारभारने उगं नको त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायला लागलीस तू। अहो टेन्शन घेऊ नाही तर काय करू? शुभूने काय केलंय? का असं वागायलाय तो? अगं कारभारने शुभून काय केलं, का केलं याचा विचार आपण नंतर करू ना। सध्या तब्येतीची काळजी घे ना बाळा तू। अगं काय झालं, काकू बरे आहेत का? आता बरी आताच डॉक्टर तपासून गेले। बरं काकू, अहो काय झालंय, बरे आहेत ना तुम्ही? शुभूनं श्रावणीचं ठरलेलं लग्न मोडलं। का मोडलं? त्यांच्यामध्ये प्रेम आहे म्हणूनच ना। हात नग लावूस मला, लांब हो माझ्यापासून। अरे वा वा वा, आता कसं समद माझ्या मनासारखं घडत चाललंय। सानिका काकू असं का बोलतायत? काय झालंय? माझं काय बी होते ग, पण तू का आलीस इथं? माझा शुभू साहेबांचा नोकर आहे। तो तुमच्या घरासाठी काम करतो, त्यांच्यासाठी काम करतो, तुझ्यासाठी नाही। तू सारखे सारखे इथं येत जाऊ नकस। काकू माझं काही चुकलंय का? नाही, तुझं नाही, माझ्या शुभूचं चुकलंय। मला सांग, तुझं लग्न का ग मोडलं त्यांनी? काय संबंध त्याचा तुझ्याशी? सांग ना। हे बघ श्रावणी बाळा, तुला हात जोडते मी, माझ्या ते पाया पडते का, पण माझ्या पोराला नादाला लावू नगस ग। हे बघ, शुभू तुझ्या घराचा नोकर आहे आणि नोकर माणसासंग असं मोकळं ढाकळं वागायचं नसतं। तू जा इथनं। तुझ्यापेक्षा ना तुझी आई बरी होती, पण बिचारीला चांगुलपणा नडला। ऐकलंस ना आत्या काय बोलले ते? जा की आता, इथं का थांबल्यास? हे स्वीटे काय बोलायलीस तू? ही नकोच आहे आपल्या घरात, हो बाहेर। काकू ऐका ना माझं एकदा। बस, माझ्या अंगाला हात लावायचा नाही। काकू वयाने मानाने मोठे आहेत, एक वेळ त्या मला जे बोलतात ना ते सगळं मी ऐकून घे, पण तू मला असं बोलायचं नाहीस आणि माझ्या अंगाला हातही लावायचा नाहीस। पुन्हा असं वागलीस ना तर बघ। काकू माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा। येते मी, काळजी घ्या। मॅडम, मॅडम काय झालं? सॉरी शुभू। मॅडम सॉरी म्हणून का गेल्या? अण्णा, मॅडम रडत का गेल्या? सानू काय झालं? मॅडम थांबा ना। मॅडम काय झालं? मॅडम अहो तुम्ही का रडालाय सा? मॅडम तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाहीये। शुभू ह्याच्या पुढे तू माझी मदत नको करूस। अहो पण का? नक्की काय झालंय? कारण तुझ्या घरच्यांना ते नाही आवडत। म्हणजे तू माझं लग्न मोडलंस हे तुझ्या आईला नाही आवडलं। त्या खूप रागवल्या होत्या, ओरडल्या सुद्धा मला। काय? नाही म्हणजे त्या ओरडल्याचं काय नाही वाटलं मला। आईच्या हक्काने ओरडूच शकतात त्या। जाऊ दे, मी जाते। मॅडम पण तुम्ही तर अशा अचानक का आला होता? अरे तुझा फोन बंद होता म्हणून मी काकूंच्या फोनवर फोन केला, तर त्यांच्याशी बोलताना मागणं सानिकाचा आवाज आला आणि मला कळलं की काकूंना चक्कर येते, म्हणून धावत आले त्यांना बघायला। काय म्हणाला? आईला चक्कर आलेली? हो अरे तुझा त्यांची काळजी घे आणि त्यांचं ऐक। आणि मला एक कळत नाही की
मी तुमचं लग्न मोडलं हे आईला कोणी सांगितलं? मला नाही माहित, पण कोणीतरी मुद्दामूनच सांगितलं म्हणून इतका मोठा गैरसमज झालाय त्यांचा. हे 100% स्वीटीनं सांगितलं असणार आहे. कसलं डोकं ठणकतंय. मॉम कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय का? कशी दिसतीये? अगं पण मला विचारायचं होतं की गोळ्या घेतल्यास की नाही? हो घेतल्या. बरं ठीक आहे. जर तुला काही लागलंच तर मला सांग. दूध वगैरे आणू का तुला? नको नको, मला काही नकोय मॅडी. मला ना शांतपणे झोपू दे. झोपले तर कदाचित दुखणं कमी होईल. हा, आणि तुला मी बजावून सांगते, हा, उगाचच काहीतरी कामं घेऊन इकडे येऊ नकोस. कितीही महत्वाचं काम असलं तरी आता दाल ठोकायचं नाही. मला शांतपणे झोपायचंय. ओके मॉम, ओके. झोप शांत तू. येतो मी. हा, जाता जाता लाईट बंद कर जरा. हो. फोन स्विच ऑफ करते. ऐ ग देवा परमेश्वरा. हा, आता तरी नीट शांत झोप लागू दे बाबा. आई आई आई. देवी आई, हे असं का घडतं माझ्या बरोबर? जरा कुठे मला वाटायला लागलं माझ्या आयुष्यात सुख येणार आहे. माझं नशीब मला पुन्हा तिथेच आणून सोडतं. अगं असं काय केलंय मी? इतकी वाईट आहे का मी? सांग ना मला. कधी कोणाचा वाईट विचार करत मी, तर कधी कोणाचं वाईट केलंय, तरी काय सगळं भोगायला लावतेस मला? तू मला ना आईचं प्रेम दिलंस ना बापाचं दिलंस. अगं शुभू सारखा एक मित्र तेवढा दिला होतास फक्त, तर त्याच्या घरचे मला म्हणाले तू त्याला नादाला लावू नकोस. मी काय त्याला नादाला लावतेय का? असं का म्हणाले ते? मी काय इतकी वाईट आहे? मी शुभूची मदत घेऊन चूक केली का? पण खरंच सांगते, मित्र आहे तो माझा. खूप निर्मळ मनाचा आहे. काही करायला रेडी असतो माझ्यासाठी. ना त्याच्या मनात काही वाईट आहे ना माझ्या मनात खरंच. पण तरी असं का वाटतंय त्याच्या घरच्यांना? देवी आई, अगं इतकी दुःखच द्यायची होती तर कशाला आणलंस या जगात मला? श्रावणी, काय झालं? काय नाही. अगं मग रडतेस का? श्रावणी, देवी आई, श्रावणीचं काय झालंय मला नाही माहित, पण या मुलीच्या आयुष्यातली सगळी दुःख मिटू दे. हवं तर माझ्या वाट्यावरचं सुख तिला दे. आजवर फक्त तिच्या चेहऱ्यावर अश्रू पाहिलेत. यापुढे तिच्या चेहऱ्यावर फक्त हसू पाहायचंय. काहीतरी चमत्कार कर देवी आई, काहीतरी चमत्कार कर.